सर नमस्कार. जिल्हा न्यायालय भरती नाही तर मुंबई उच्च न्यायालय भरती या संदर्भात महत्त्वाची अपडेट. तुमच्या जागा जाहीर झालेल्या आहेत. जे लिपिकची तयारी करतायत बघा, लक्षात ठेवा, क्लार्कची तयारी. इथं फक्त आपण सध्याच्या घडीला क्लार्क याच जागेविषयी बोलणार आहोत. ठीक आहे. कोर्टाच्या जागा एक 2228 मंजूर झालेल्या आहेत. एक 8 दिवसात तुमची जाहिरात येईल. टोटल जागा फक्त क्लार्क या पदासाठी आहेत. किती जागा आहेत बघा, लिपिक क्लार्क नावाचं पद आहे तर 735 जागा. मागच्या वेळेस फक्त 190 जागा होत्या. किती होत्या? 190. बघा, लिपिक क्लार्क तुमचा इतर महाराष्ट्रामध्ये लिपिक म्हणजे कोर्ट सोडलं तर बाकी सगळ्या क्लार्कचा स्केल हा S6 चा स्केल आहे. कितीचा आहे? S6 चा स्केल आहे. आणि कोर्टामध्ये क्लार्कचा स्केल हा S10 चा स्केल आहे. इथं दिलं S10. ठीक आहे. म्हणजे तुमचं बेसिक पेमेंट हे 29,200 ते 92,300 म्हणजे साधारणतः 35-36 हजार रुपये सुरुवातीला तुम्हाला मिळतो. ठीक आहे. तुमच्या जागा किती आहेत तर 735 टोटल जागा आहे. किती जागा आहेत? खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत. ह्या जागा लहान नाहीत, खूप मोठ्या. 735 जागा आहेत. आणि आता जी काय भरती झाली या भरतीमध्ये फक्त लिपिक क्लार्कच्या 190 जागा होत्या. आणि तुमचं लेखीचं फायनल जे मेरिट लागलं ते 65 मार्कावर लागलं. किती? 65 मार्क. 65 मार्काला फायनल आता जे झालंय कोर्टाच्या क्लार्कच्या जागा जे झाल्यात ना मुंबई उच्च न्यायालयाच्या, तर 65 मार्काला किती पैकी तर 90 पैकी 90 मार्कपैकी 65 मार्काला सिलेक्शन झालेलं आहे. लेखीचं मेरिट लागलं फायनल 65 ला टायपिंगसाठी. ठीक आहे. मग इंटरव्ह्यू बाकी आहे तुमचा. आता तुम्हाला 190 कुठे, 735 कुठे, लक्षात ठेवा 735 जागा. आणि इथं कुठल्याही प्रकारे आरक्षण नसतं. फक्त आरक्षण कशात असतं तर आरक्षण वयामध्ये दिलं जातं. बस, कोर्टामध्ये आरक्षण वयात दिलं जातं, बाकी तुमचं मार्कामध्ये आरक्षण नसतं. त्याच्यामुळे सरसकट ज्यांना 65 मार्क होते सगळे सिलेक्ट केले. आता जागा किती आहे तुमच्या? 735 जागा आहे. 735 त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या जागा दिल्या आहेत. ह्या टोटल इथं 735 जागा आहेत. सगळ्यांनी फॉर्म भरायचा. आता फॉर्म भरायला कोणी भरू शकतो? ज्याची कुठलीही पदवी झाली असेल, ज्याचे BA झालं असेल, ज्याचं BCom झालं असेल, ज्याचं BSc झालं असेल, ते सगळे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. परंतु टायपिंगची अट त्यांनी ठेवलेली आहे. आणि प्राधान्य ज्यांचं लॉ झालं त्यांना प्राधान्य असतात. परंतु एनी ग्रॅज्युएशन वालेला सुद्धा अनेक जण लिपिक झालेले आहेत. आता इथं बाकीचे पद आहेत. फक्त आपल्याला लिपिकाच्या 735 जागाविषयी बोलायचं आहे. ओके, चल. एनी ग्रॅज्युएशन वाला कुठलाही मुलगा आहे मागच्या झालेला. मागच्या किती रे बाबा? 129 होत्या. 129 जागा होत्या. मी तुम्हाला 190 म्हणलो. 129 जागा होत्या. त्या 129 जागाला 65 मार्क लागले. त्याच्यामुळे इथं 735 जागा आहेत. लक्षात ठेवा, खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे. आता एज किती आहे? कोण फॉर्म भरू शकतं तर ज्यांचं एनी ग्रॅज्युएशन झालंय आणि टायपिंग झालेली आहे. ठीक आहे. ते सगळे फॉर्म भरू शकतात. वय आहे कमीत कमी 18 वर्ष सगळ्यांचं. ओपनवाला असेल, कास्टवाला असेल, सगळ्यांचं वय वर्ष कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. त्याच्यानंतर तुम्ही ओपन मध्ये आहात, तुमचं वय वर्ष 38 वर्षापर्यंत धरलं जात. किती? 38 वर्ष. तुम्ही कास्ट मध्ये आहात, तुम्हाला एज मध्ये सूट मिळते. 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. चल, लक्षात ठेवा, एज 18 ते 38 ओपन वाल्यांसाठी. कास्टवाले आहेत कमीत कमी 18 आणि जास्त जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. कशाचा फॉर्म आहे तर लिपिक या पदासाठी फॉर्म आहे. आता लिपिक पाहण्यासाठी बघा, लक्षात ठेवा, मागच्या याच्यामध्ये भरपूर टेस्ट सिरीज मधले आपले क्वेश्चन जशाला जसे आलेले आहेत न्यायालय भरतीला. यावेळेस सुद्धा न्यायालय भरतीची आपण बॅच सुरू केलेली आहे. न्यू बॅच तुमची सुरू झालेली आहे. फीस फक्त 990 रुपये. पहिले 200 जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 990 रुपये, सॉरी 999 रुपये फीस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व पदासाठी तुम्हाला PDF सुद्धा दिली जाणार आहे सगळ्यांच्या. त्याच्यात काय काय मिळणार आहे तर जे काही डाऊट्स फॉलोइंग आहे, मागचे जे क्वेश्चन पेपर होते त्यामध्ये काही डिफिकल्ट क्वेश्चन असतील ते सगळे सोडून घेतले जातील. तुमचे काही प्रश्न असतील डिफिकल्ट ते सुद्धा सोडून घेतले जातील. तुम्हाला एक व्हिडिओ आहे, किती वेळेस सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता. त्यासोबत टार्गेट बेसवर तुमचा अभ्यास असणार आहे. मागच्या झालेल्या जेवढ्या काही न्यायालयाच्या भरतीचा पेपर आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण शिकवलं जाणार आहे. मागील पेपरचं तुमचं सगळं अनालिसिस केलं जाणार आहे. टेस्ट पेपर घेतले जाणार, त्या टेस्ट पेपरचं सुद्धा तुम्हाला विश्लेषण दिलं जाणार आहे आणि सिलेबस नुसार तुम्हाला शिकवलं जाणार. लक्षात ठेवा, तुमचा सिलेबस जो आहे आणि न्यायालय जो सिलेबस तो तंतोतंत पाळतं. जे काही आजपर्यंत आलेल्या न्यायालयाच्या एक्झाम आहे त्याच्यानुसार आपण वेगवेगळे टॉपिक काढलेले आहेत आणि त्याच्यावर जास्त भर दिला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर न्यायालयाची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, 990 रुपये आपण फीस ठेवलेली आहे.
श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे बघा, इथं श्री अकॅडमी दिसतंय का, ऍप आहे अशा प्रकारे श्री अकॅडमीचं. प्ले स्टोअरला जायचं, मराठीमध्ये अशा प्रकारे श्री अकॅडमी टाका, आपलं ऍप दिसतं. ठीक आहे. किंवा हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे 9552629563, या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवायचं, न्यायालय भरती येऊन पाठवा, ऍपची लिंक पाठवतो, ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. सर इथपर्यंत झालंय. थोडंसं वरती घ्या, इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी तुमची इलिजिबिलिटी काय, कोण फॉर्म भरू शकतं. तर बघा, अ कॅन्डिडेट फॉर बिंग इलिजिबिलिटी. ठीक आहे. एलिजिबल कोण आहे, ज्याचं डिग्री झालेलं आहे, एनी डिग्रीवाला, मस्ट कुठलीही डिग्री ज्यांची झालेली आहे कंप्लीट, एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून कुठलीही डिग्री झाली असेल तर तो BA BCom BSc किंवा इतर तुमची टेक्निकल डिग्री असेल फॉर्म भरू शकतात. परंतु इथं काय झालंय, प्रेफरन्स दिलं जाणार आहे किंवा प्राधान्य दिलं जाणार आहे होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ, ज्यांचं लॉ झालेलं आहे अशांना फक्त प्राधान्य आहे, बाकी काही नाही. ओके. BA BCom BSc सगळे फॉर्म भरू शकतात. तुमची त्या ठिकाणी टायपिंग झालेली असावी. कुठली टायपिंग, तर तुमची इंग्लिश टायपिंग स्पीड किती 40चा तुमच्याकडे असावी, टायपिंग तुमची असावी. त्यासोबत वेगवेगळी तुमची MSCIT असेल, इतर वेगवेगळे कोर्स खाली दिले त्यातला कुठला एखादा कोर्स झालेला असावा. ओके. चला, एज पाहिलंय आपण, तुमचं एज्युकेशन. आता प्रश्न जे आहे तुमचं कशा प्रकारे एक्झाम घेतली जाते, त्या एक्झामला कुठल्या विषयाला किती वेटेज आहे ते पण पाहणं गरजेचं आहे. तर नुसतं एखादं पुस्तक आणले मार्केट म्हणून पहिलं पेजची शेवट वाजत बसलंय असं अजिबात करायचं नाही. आता स्मार्ट वर्कचा जमाना चालू आहे बघा. फीस सबमिटिंग अप्लिकेशन, तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे अगोदर, ज्याची फीस आहे 100 रुपये. किती फीस आहे, 100 रुपये. पेड बाय ऑनलाईन मोड, तुम्हाला ऑनलाईनच भरायचं. मेअर पेमेंट नॉन रिफंडेबल असणार ही फीस. ठीक आहे. हे तुम्हाला भरायचे स्क्रीनिंग टेस्टसाठी. त्याच्यानंतर तुमची एक यादी लागते, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्या सगळ्यांची. ती यादी कशासाठी असणार आहे, ती लेखी परीक्षा पात्र ठरणाऱ्यांची यादी असणार आहे. ती यादी लागल्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होतात, मग तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची, आणि लेखी झाल्याच्या नंतर मग टायपिंग असते, मग तुमचा इंटरव्ह्यू असतो. यामध्ये सगळ्या फेस असतात. ठीक आहे. आता बघूया तुमचा सिलेबस जो काय आहे तो सिलेबस कोणता आहे सविस्तर. ठीक आहे. थोडस वरती घेतोय, आला सिलेबस तुमचा. हा सिलेबस आहे. किती मार्काला आहे बाबांनो, तर बघा मागच्या वेळेस फक्त 127 जागा होत्या, यावेळेस 735 जागा आहे. किती, त्याच्या किती पट आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे 90 मार्काचा तुमचा सिलेबस आहे, आणि या 90 पैकी कमीत कमी तुम्हाला 45 मार्क पडले पाहिजेत. किती, 45, म्हणजे 50% तुम्हाला मार्क पडणं गरजेचं आहे. या 90 मार्कासाठी फक्त वेळ हा 1 तासाचा वेळ आहे. ओके. दिलाय इथं बघा, ड्युरेशन 1 आवर दिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज दिलंय तुम्हाला, अतिशय महत्वाचं सब्जेक्ट वाईज दिलंय. काय दिलंय इथं बघा, मराठी दिले, 10 प्रश्न तुमचे मराठीचे असणार आहे. मराठी किती आहेत, 10 प्रश्न 10 मार्कासाठी आहे. ठीक आहे. 10 प्रश्न 10 मार्क. थोडं झूम करतो, याला दिसत नसेल तर थोडस झूम करतो. ओके. ठीक आहे. ओके, डन. तर आहे सब्जेक्ट आहे मार्क. मराठी किती मार्काला आहे बाबांनो, मराठी तर 10 मार्काला मराठी दिलेला आहे. ओके. बघा, 10 प्रश्न 10 मार्क मराठीचे आहेत. इंग्रजी दिले तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काचं इंग्रजी आहे. जनरल नॉलेज दिलाय 10 प्रश्न 10 मार्काचे, आणि जनरल नॉलेजची आपल्याकडे एक नोट्स आहे, PDF आहे बघा. एक PDF आहे जनरल नॉलेजची आपल्याकडे, एक 215 पेजेसची. किती, 215 पेजेसची PDF आहे. त्याच्या बाहेरचा सहसा जनरलचा क्वेश्चन जात नाहीये आजपर्यंत, न्यायालयाचा कुठला प्रश्न गेला नाही, चालू घडामोडी सोडून. जनरल इंटेलिजन्स म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आहे, 20 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर अर्थमॅटिक म्हणजे तुमचं मॅथ आहे 20 प्रश्न, आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न. ठीक आहे. अनेक मुलं आहेत, इथं मुलांना मार्कच पडत नाहीत 10 मध्ये. इथं मुलांना 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 4 मार्क असे मार्क पडतात. आणि आपल्याकडे जे काही कम्प्युटरचे आपण संपूर्ण शिकवलंय, नोट सुद्धा घेतलेली आहे, टेस्ट सिरीज सुद्धा होती कम्प्युटरची. 10 मार्काला फक्त 10 किती 10 रुपयामध्ये टेस्ट सिरीज होती आपली. कशाची, फक्त कम्प्युटर. सगळ्यात जास्त क्वेश्चन त्यातले आलेले. ठीक आहे. ते परत घेणं आपण काळजी करू नका. इथं बघा, मराठीचे 10 तुमचे, जनरल नॉलेजचे 10, आणि 10 कम्प्युटरचे, हे 30 आहेत. आणि इंग्रजी 20 प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता 20 आहे, आणि गणित 20 आहे. याच्यावर जास्त भर. 40 मार्क तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता मिळून आहेत. 20 मार्क इथं, 20 मार्क तुमचे इंग्रजीचे आहेत. तर इथं जर जास्त भर दिला तुम्हाला जास्त मार्क येतात. त्याच मुलाचा रिझल्ट आहे ज्यांनी इथं जास्त मार्क घेतलेला आहे. म्हणजे 90 पैकी मेरिट लागलं होतं 65 ला. कितीला, 65.
65 मार्क, 65 मार्काला मेरिट लागलेलं आहे तुमचं. जागा किती होत्या तर 127 जागाला, आणि आता जागा आहेत 735 तुमच्या क्लार्कच्या जागा आहेत, टोटल 735. ओके चल. त्याच्यानंतर जे लेखीसाठी पात्र आहेत, म्हणजे लेखीला पाहिला आपण 90 पैकी 65 मार्क आहेत, तर तुम्हाला कमीत कमी 70 मार्क घेण्याचं टार्गेट ठेवा, किंवा 80 मार्क. सोपा पेपर असतो, सांगतो तुम्हाला कसं आहे. टायपिंग टेस्ट असते तुमची, 20 मार्काची टायपिंग असते, त्यात तुम्हाला 50% मार्क पडले पाहिजे. 10 मार्क पडले तरच तुमचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन असतं, आणि इंटरव्ह्यू तुमचा पुढचा 40 मार्काचा असतो. ठीक आहे, ही तुमची प्रोसेस झाली. या प्रोसेसहून गेल्याच्या नंतर मग तुमचं लेखीचं मेरिट लागलं, टायपिंग होती. टायपिंग जे क्वालिफाय झाले 20 पैकी 10 मार्क झाले त्यांना इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय करतात, आणि मग तुमची लेखी मार्क, तुमचे टायपिंगचे मार्क आणि तुमचे मुलाखतचे मार्क मिळून तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. ओके चला. आणि हा तुमचा सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे, त्यात काय थोडंसं प्रमाणामध्ये कसं विचारतात, काय 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 दिलेलं आहे सेम, आणि संपूर्ण सेम तुम्हाला बॅचमध्ये घेतलं जाणार आहे. जास्तीत जास्त भर त्याच्यावरती असणार आहे. मागच्या क्वेश्चन पेपरवर सुद्धा जास्त भर असणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि तुमची एक्झाम ही ऑनलाईन होते, कम्प्युटरवरती. द इंग्लिश टायपिंग आणि टेस्ट सुद्धा तुमची कम्प्युटरवरच होते बरं, लक्षात ठेवा. आपल्याकडे स्टुडंट आहे ज्यांचं मागच्या वेळेस सिलेक्शन झालेले, ते स्टुडंट सुद्धा तुम्हाला या संदर्भामध्ये सगळी माहिती देतील टायपिंगच्या संदर्भात. ठीक आहे, मुलाखतला काय विचारते आपण घेणार आहोत, पण ते सुद्धा तुम्हाला माहिती. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, आपला नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. बॅच जॉईन करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, तो सुद्धा डाउनलोड करून घ्या. आणि टोटल सगळ्या जागा किती आहेत तर 2228 जागा आहेत. 2228 जागामधल्या तुमच्या किती आहेत लिपिकांच्या तर 735 जागा आहेत. आणि त्यासाठी बॅच सुरू केले, 999 रुपये फीस आहे. ठीक आहे, तर बॅच आजच जॉईन करा. पहिले जे 200 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीची फीस असणार आहे, त्यानंतर 2000 रुपये तुमची फीस केली जाणार आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. नंबर दिलेला आहे, ह्या नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा, सर न्यायालय भरती म्हणून. बॅच आजच जॉईन करा, खूप महत्वाचं आहे. ओके चल थांबते.